माझं असं म्हणणं आहे सर की तुम्ही सातारचं शहर ऐतिहासिक की ज्या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि ज्या गादीचे 13वे वंशज इथं आहेत आणि त्या 13वे वंशज आजही समाजामध्ये ताक मानेने समाजाची देशाची किंवा नागरिकांची काळजी घेतात आणि ऐतिहासिक वारसा जतन करतात. तुम्ही अजिंक्य तारा मुलांना सहलीसाठी का निवडलं? काय तुमच्या मनात? सर्वप्रथम आपल्याकडे किल्ले, या किल्ल्यांचा भरपूर मोठा खजाना आहे महाराष्ट्रामध्ये. तर ह्या किल्ल्यांपर्यंत पोहोचणं सर्व किल्ले जवळच आहेत असं नाही. तर आपल्या जवळचा अजिंक्यतारा हा एक किल्ला ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यभूमी झालेली आहे, कार्य झालेलं आहे त्यांचं. त्याचबरोबर ह्या भूमीमध्ये आज ही आत्तापर्यंत 13वे वंशज आपले उदयनराजे भोसले हे आहेत. तर इथं हा जो अजिंक्यतारा किल्ला आहे हा ऐतिहासिक असल्यामुळं विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ज्ञान मिळावं हे चौथीला जे आत्ता गड किल्ल्यांसंदर्भात आत्ता जे शिक्षण दिलं जातं, तर त्या शिक्षणाची माहिती गड किल्ल्यावरती प्रत्यक्षात कार्यस्थळाला भेट किल्ल्यांची भेट दिल्यानंतर त्यांना तिथला इतिहास समजून सांगता येतो. म्हणून हा आपण किल्ला निवडलेला. मॅडम, तुम्हाला कसं वाटलं या किल्ल्यावरती आल्यानंतर? म्हणजे श्रमामुळं नाही मी म्हणत, पण एक आल्हाददायक गार हवा जाणवती का या ठिकाणी? जाणवते. याचे रहस्य काय असेल तुम्हाला? काय या गडावर आल्यावर मला आता अजून म्हणजे हे डोंगरी भाग तर आहे, शिवाय त्याच्यावरची जी जपलेली आहे, झाडी जपलेली आहे, त्याच्यामुळे हा गारवा आणि हा सरकारचा त्याच्यामुळे थकवा कमी जाणवतो. आम्हाला सारखा अभिमान वाटतो की ही जी झाडे आहेत किंवा ही आम्ही टिकवलेली आहेत किंवा काही लावलीत, वाढवलीत आणि संगोपन केलंय. आमच्या साताऱ्यामध्ये हरित सातारा म्हणून हे एक ग्रुप छान पद्धतीने शहरामध्ये काम करतो. शहरात अशा वेगवेगळ्या आमच्याकडे मंगळाईवरती देवी गेला की तुम्हाला मंगळाई देवी पाहायला मिळेल. त्याच्या बाजूला खालचीच एक छोटी मंगळाई, म्हणजे तिचं जे ग्रुप खाली आहे लोकांना खाली यात्रेच्या निमित्ताने, आणि इथे मंगळाई टेकडी म्हणून आहे. या मंगळाई टेकडीवरती 1000-1500 झाडं आजही आम्ही वृक्ष संवर्धनामध्ये जपलेली आहेत. आणि आमच्या इथे हरित सातारा ग्रुप हा सगळं चांगलं काम करतो. वरती सुद्धा काही अकॅडमीचे काम करतात. काही आमच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे बिल्डर असतील, असोसिएशनची मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वजण संध्याकाळी येऊन त्याची निगा राखतात. म्हणजे त्याला पाणी घालतात. दरवेळेस दर शनिवारी इथल्या जवळपासच्या शाळा, NCC आणि काही अकॅडमी हा सगळा विभाग आमच्याकडे दर शनिवारी येऊन पाणी घालत असतो. सोशल काम करणारी मंडळी या ठिकाणी सामाजिक वनीकरणासाठी किंवा वृक्ष संवर्धनासाठी काम करतात. म्हणून आज लांबून आलेल्या सर्व सांगलीकरांना सुद्धा